नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत अख्खा मसूर रेसिपी। त्यासाठी इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये 6 तास भिजवलेला मसूर घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत। त्यासोबत आपण आल्याचे काही तुकडे घालणार आहोत आणि त्यासोबत तमालपत्र घालणार आहोत। 4 शिट्ट्या कुकरच्या करून घेणार आहोत आपण। फोडणीमध्ये घालण्यासाठी इथे मी 4 छोटे टोमॅटो, कांदा आणि आलं लसूण घेतला आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे मी बारीक कट करून घेतलेलं आहे। इथे मी गॅस चालू करून त्यावरती एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल घातलं आहे आणि त्यामध्ये आता जिरे घालणार आहे। जिरे छान तडतडले की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत। थोडा वेळ परतून आपण त्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत। कांदा छान लालसर रंगावर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांदा छान परतला की आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत आणि टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। त्यासाठी आपण यामध्ये मीठ घातलं आहे। टोमॅटो लवकर मऊ पडतात। इथे आपला मसूर शिजून तयार आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपण यामध्ये मसाले घालून घेऊयात। लाल तिखट, काश्मीरी लाल पावडर, धना पावडर आणि त्यानंतर आपण परत एकदा छान मिक्स करून घेऊयात सगळे मसाले। आपला मसूर त्यामध्ये घालून घेऊयात आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊयात। त्यानंतर थोडासा शेंगदाणा कूट आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत, कसुरी मेथी आणि शेवटी कोथिंबीर घालून आपण ते सर्व करणार आहोत। ही सगळं प्रोसेस व्हायला आपल्याला 15 मिनिट जवळपास लागतात। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू।